नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अविनाश काले, महापर्व न्यूज चॅनलमधून मी बोलत आहे. मित्रांनो, ही तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक आहे आणि महाराष्ट्रातील 10 ते 12 जागेवर या निवडणुका पार पाडल्या जात आहेत. आपण जाणता की या देशामध्ये 2014च्या सुमारास मोदी नावाचं एक वादळ निर्माण केलं गेलं. संघाच्या धोरणानुसार एक चालकानं वृत्ती म्हणजे एकाच व्यक्तीच्या आधिपत्याखाली सर्व प्रकारच्या यंत्रणा चालवणे, ज्या लोकशाही संमत नसतात त्याचा प्रयोग राबवला गेला आणि निवडणूक पूर्व मोदी नावाच्या चेहऱ्याचा ब्रँड त्यांनी चालू केला. महाराष्ट्रामधून मोदी हे कसे सर्वश्रेष्ठ आहेत याचं गुणगान पहिल्यांदा राज ठाकरे यांनी गायलं आणि गुजरात विकास मॉडेल समोर आलं. त्यानंतर कोल स्कॅम, टेलिकॉम स्कॅम अशा पद्धतीचे अनेक आरोप डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारवर करून बस हो गया, अब महंगाई की मार, अब की बार भाजपा सरकार असं म्हणून हे भाजपा आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या समेत भाजपाने जातीय, धार्मिक असा विभाजनकारी एकमेकाच्या विरोधामध्ये समाजव्यवस्थेमध्ये अतिशय वादविवाद वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या धार्मिक विद्वेषाच्या आधारे या देशातील समस्त OBC, SC, ST सगळ्यांना एका धर्माच्या एका छत्रछायेखाली आणण्याचा प्रयत्न केला. लोकांनाही वाटलं की आता आपण काहीतरी करणार आहोत, नवीन काहीतरी करणार आहोत. 370 सारखं कलम हटवलं गेलं की ज्या अगोदरच फार खऱ्या अर्थानं त्याचं अस्तित्व राहिलेलं नव्हतं. नंतरच्या काळामध्ये तीन तलाक, बाबरी मशीद, राम मंदिर हे सगळे मुद्दे पार पडले गेले आणि हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की सरकार आल्यानंतर जनतेची प्रचंड अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग जनतेवर केले जात आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटबंदी निर्माण झाली आणि नोटबंदी करूनसुद्धा या देशातील जो दहशतवाद आहे ते जे म्हणत होते तो दहशतवाद हा बाहेरून पुरस्कृत होऊन आला. तो दहशतवाद थांबला नाही. अगदी त्यानंतरच्या काळामध्ये पुलवामा आणि पठाणकोटसारखे जे बॉम्बस्फोट आहेत, ज्या विमानतळावर ते प्रकरणं घडली, ज्याच्या अद्यापही समोर कसले धागेदोरे आले नाहीत, हे वस्तुस्थिती. आणि पठाणकोटचं तर पाहणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं दल पाचारण करून भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देण्यात आलं. अरुणाचल प्रदेशसारख्या भागामध्ये चीनने केलेली घुसखोरी ही सर्वश्रुत आहे आणि याचबरोबर मणिपूरसारख्या राज्यामध्ये जे आदिवासीमध्ये आणि नॉन आदिवासीमध्ये आरक्षणावरून झालेली जी प्रचंड मोठी दंगल आहे की जी हिंसाचार आहे आणि त्याच्यातून ते आग विझवण्याचं काम भाजपनं कुठल्याही प्रकारे केलेलं आहे. त्यामुळे लोकांना हे कळून चुकलं की धार्मिक उन्मादानं, आरक्षणाच्या विविध लढाईनं जनतेला आपसापसात झुंजवलं जात आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जनतेच्या पदरामध्ये फार मोठी निराशा पडली. विशेषतः 2014 नंतर युवकांच्या ज्या रोजगारी वाढल्या पाहिजे होत्या, त्या रोजगारामध्ये क्षमतेत वाढ झाली पाहिजे होते. त्यांनी तर 2 कोटी रोजगार हे प्रतिवर्षी आम्ही निर्माण करू अशी घोषणा केली होती. 10 कोटी लोकांना रोजगार मिळणं आवश्यक होतं, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र स्टार्टअप वगैरे अशा नावानं अनेक योजना चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्षात मात्र फार मोठे उद्योग, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे फार मोठे उद्योग या देशामध्ये येऊ शकले नाहीत. हे वास्तव आहे. याउलट महाराष्ट्रामधले अनेक उद्योग हे गुजरातमध्ये, वेदांतासारखे उद्योग हे गुजरातमध्ये पसार करण्यात आले. इथला हिरे बाजार ही
तिकडं पळवण्यात आला. मध्ये तर चर्चा होती की ते सिनेसृष्टी आहे गिरगावची, ती सुद्धा त्या गुजरातमध्येच प्लांटेशन होते अशा पद्धती चर्चा होते. याच दरम्यान लोकांना हे लक्षात आलं की मोठी मोठी बंदरं आणि अनेक उद्योग आणि आस्थापनं, शासकीय आस्थापनं याचं खाजगीकरण करण्यात आलं. अनेक एअरपोर्ट अदानीसारख्यांना देण्यात आली, बंदरं देण्यात आली आणि याच्यावर हजारो कोटीचे ड्रग्ज त्या ठिकाणी सापडले, पण ते कुणाचे होते हे अजूनही पुढं आलेलं नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या भाजपानं गाईचं राजकारण केलं, गोहत्येचं राजकारण केलं, अखलाकसारख्यांच्या घरामध्ये जाऊन घुसून त्याला मारण्यात आलं, ते त्या गायींचं राजकारण मात्र मोठ्या प्रमाणावर केलं गेलं आणि भारत हा जगातला पहिला गोमांस निर्यातक देश म्हणून आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि त्याच अदानीच्या बंदरावर हजारो कंटेनर दुबईसारख्या आखाती देशांमध्ये गो तस्करी करताना आढळून येत आहेत आणि त्या राजरोस करत आहेत. म्हणजे आणि यांच्या माध्यमातून भाजपाला फार मोठा निधी भाजपाने घेतलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्यांना गायीच्या कत्तलीचं काही वाटत नाही, फक्त त्या धर्माच्या गायीच्या ह्याचा आधार घेतात आणि स्वतःचं राजकारण पुढं रेटतात. ही बाब स्पष्ट झाली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विशेषतः पाहिलं तर पोलीस भरती नाही आहे. मिलिटरी भरतीमध्ये अग्निपथ नावाची एक योजना त्याने आणली. ही योजना फक्त 4 वर्षासाठी सैनिक बनवणं आहे. अशा पद्धतीनं अतिशय खालच्या पातळीवर युवकांशी या भावनेशी खेळण्यात आलं. याचा सर्वात्रिक परिणाम जर पाहिला तर आपण तर अगदी खाजगी एजन्सी ज्या 9 एजन्सी आहेत त्या 9 एजन्सीच्या मार्फत परीक्षा घेण्यात आल्या, परंतु त्या परीक्षेचे पेपरही अगोदर फुटले आणि अनेक तरुणांच्या जीवनाशी भाजपाने खेळ केला. प्रत्यक्षामध्ये धनगर समाजाचं आरक्षण असेल, मराठा समाजाचं आरक्षण असेल, या आरक्षणाच्या घोषणा, त्याच्यानंतरचं त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याच्यातल्या सगळ्या संभावित बाबी पुढं आल्या. विशेषतः धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये जे चाललेले हिअरिंग होतं उच्च न्यायालयाच्या पुढं, तिथंसुद्धा अचानकपणे औरंगाबादसारख्या भागातून खिलारे नावाचं एक कुटुंब उभं केलं गेलं की ज्याला फक्त धनगड नावाचे का सर्टिफिकेट त्याला मिळालेलं आहे. वास्तवामध्ये तो जो खिलारे आहे त्याचे सगळे नातेसंबंध आणि त्यांच्याकडे असलेले जे सर्टिफिकेट आहे ते धनगर आहे आणि तोच एकटा धनगड नावाचा त्याचं कुटुंब, मुली आणि तो अपघातानं म्हणा, कसेही म्हणा किंवा प्लॅन्ट म्हणून म्हणा, परंतु त्याला मात्र धनगड हे सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि या सर्टिफिकेटच्या आधारे धनगरांचं अस्तित्व आहे हे दर्शवून भाजपाच्या राजवटीमध्ये हा जो निकाल लागला याच्यातून धनगर समाजाच्या पदरामध्ये फारसं काय पडलेलं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि विशेषतः मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर तिथं शांतपणे बसलेल्या महिलांच्यावर जो लाठीचार्ज करण्यात आला, यातून हे शासन फार विखारी आहे असा एक प्रचार लोकांच्यामध्ये पोचला. विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे कायदे बनवले गेले, त्यांचं खाजगीकरण, कॉन्ट्रॅक्ट पद्धत करण्याचे कायदे बनवले गेले, त्या अनुषंगानं दिल्लीमध्ये चाललेल्या आंदोलनामध्ये अतिशय रस्त्यावर खिळे वगैरे मारणे, भिंती उभा करणे, अटकाव करणे, त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालणे आंदोलनकर्त्याच्या, असे सर्व प्रकार केले गेले आणि या आंदोलनामध्ये किमान 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. भाजपा हा फार शुद्ध चारित्र्याचा पक्ष आहे, पार्टी विथ डिफरन्स आहे. हा जो त्यांचा मुखवटा होता, प्रचार होता, तोही गळून पडला. तो प्रज्वल रेवन्नासारख्या इसमामुळं पडला. JDUचा असलेला देवेगौडाचा हा नातू अक्षरशः 3400 महिलांचं लैंगिक शोषण या सिस्टीममधून पुढं आलं. त्याच्यासाठी सुद्धा मोदींनी मतं मागितली. अशा पद्धतीचं पुढं आलेला आहे. तो रेवन्ना हा आता परदेशामध्ये पळून गेलेला आहे आणि त्याची लुकआउट नोटीस आता निघालेली आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर अनेक लैंगिक शोषणाचे प्रकार पुढे आले. विशेषतः महिला खेळाडूंच्या बाबतीमध्ये
जे ब्रिजभूषण आहेत खासदार, त्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी येऊन सुद्धा, उपोषणं करून सुद्धा ज्यांनी देशाला सुवर्णपदके मिळवून दिले ते फोगट कुटुंबीय रस्त्यावर उपोषणाला बसून सुद्धा त्यांची परपट झाली आणि यांनी हे सुवर्ण जे पदकं आहेत ती पदकं माघारी देऊन अक्षरशः रडत रडत त्यांनी सांगितलं की आम्ही या देशाच्या बेटी हारलेल्या आहेत आणि या देशातले बलात्कारी जिंकलेले आहेत. त्याच ब्रिजभूषणच्या मुलाला भाजपनं खासदार केले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच्या पलीकडं फार प्रकरणे चांगली घडली नाही. ज्याने अनेकांचे भ्रष्टाचार काढले त्यांच्याही शिडीज, विचित्र पद्धती शिडीज, विशेषतः किरीट सोमय्यासारख्यांच्या शिडीज या लोकांनी पाहिल्या आणि ह्याच्यातून यांचं जे शुद्ध चारित्र्य आहे ते चारित्र्यसुद्धा एक प्रकारचं ढोंग आहे असंही लोकांचं मत झालं. त्यानंतरच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पार्टी विथ डिफरन्स ज्याला म्हणतो, भ्रष्टाचार विरहित आम्ही आहोत असं जे ते म्हणायचे, ते दावा करायचे, तो दावाही त्यांचा फोल ठरला. याचं कारण आहे की अजित पवारांसारखे, एकनाथजी शिंदेसारखे हजारो कोटीचे मालक, अब्जाधीश माणसं हे ह्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि शिवसेना पक्ष ज्या पद्धतीनं पुढून बाहेर काढले गेले, ते पक्ष संपतील असं त्यांना वाटलं आणि ते पक्ष कमजोर झाल्यानंतर आम्हीच महाराष्ट्रामध्ये एकटे आहोत, एकट्या आणि पॉवरफुल ताकदीचा आहोत, हा जो त्यांचा भ्रम होता, तो भ्रम हा तिन्ही पक्षांनी एकत्रित येत महाविकास आघाडी नावाचं जे वादळ निर्माण केलं, याच्यातून त्यांनी समंजसपणाचं वाटप करून घेतलं, याच्यातून निर्माण झालं आणि या महाविकास आघाडीचा फोर्स एवढा जबरदस्त अंतर्गत करंट हा वाहताना या निवडणुकीमध्ये दिसला. त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर हा करंट जो आहे तो फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर समग्र देशामध्ये आहे. देशामध्ये सुद्धा त्यांनी भाजपाने जो 405 असा जो नारा दिलेला आहे तो नारासुद्धा फसवा असल्याचं लक्षात आल्यानंच आजपर्यंत गोदी मीडिया म्हणून ज्यांची हेटाळणी केली जात होते ते सगळे पुढं करायचे, त्या जी नेटवर्कने वरच्या सर्व चॅनलने मोदीचे कुठलेही रोड शो, शाह आणि योगी की सभा रोड शो को लाईव्ह दिखाना बंद करने का फरमान निकाला आहे अशा स्वरूपाची वरच्या पद्धतीची बातमी आहे. ही बातमी मी आपणासाठी दाखवत आहे. म्हणजे एकंदरीत असं असतं की जेव्हा घर फिरलं की घराचे वाशे फिरतात, या पद्धतीनं जो मीडिया भाजपची तरफदारी करत होता तो मीडियाच भाजपपासून आता अंतर राखत आहे, एक विशिष्ट अंतर राखत आहे. ज्या पतंजलीचे फार मोठे दावे केले गेले त्या पतंजलीची औषधंसुद्धा खोटे आहेत हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा राष्ट्रप्रेमाच्या आडून प्रत्यक्षामध्ये धंदा करून 10,000 हजार कोटीचे बिझनेस पतंजलीच्या माध्यमातून उभे केले गेले. याच्यातून समग्र भाजपवरती एक जो नाराजीचा सूर आहे, नकारात्मक भावना आहे ती वाढली आणि भाजपा हा अतिशय ब्लॅकमेलर पक्ष आहे अशा पद्धतीची एक भावना निर्माण झाली आणि भाजपाचेच किळस लोकांना यायला लागली असं म्हटलं तर वाव होणार नाही. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी जो दावा केला होता, जो 400च्या पार त्यांचा नारा होता, तो नारा शिल्लक राहिलेला नाही आहे. तर भाजपला सट्टा बाजारामध्ये सुद्धा 200 जागा मिळतील अशा पद्धतीची आकडेवारी पुढे आलेली आहे आणि 91% लोक हे इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की काही बाबतीत जरी साशंकता लोकांच्या मनामध्ये असली, विशेषतः निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाबद्दल असली, तरीसुद्धा जिथं आवाडच फाटलेला आहे तिथे ठिगळं किती लावणार, किती पद्धतीचं मॅल प्रॅक्टिस करणार हाही खरा मुद्दा आहे. कारण आता प्रवाहाचा करंट एवढा जोरदार आहे की परिवर्तन अटळ होईल अशी शक्यता आहे. भाजपा मात्र परास्त होते आहे, मोदीही परास्त होत आहे हे मात्र निश्चित. या निमित्तानं आपण ही एकच बाब लक्षात ठेवावी एवढीच विनंती.